मान सन्मान राखून एक गाणं अंबिकेश्वर प्रतिष्ठानाचं घेतोय आणि जेवढ्या महिला मंडळात त्याने उठून जा. मी प्रामाणिकपणे सांगतोय आता पहिल्या भाषेत ऐका. ग्राम विकास मंडळ हे राजापूरचे आयोजन, ग्राम विकास मंडळ हे राजापूरचे आयोजन, सारे मिळून फेडूया या समाजाचे ऋण. सामाजिक शैक्षणिक आणि अनेक क्षेत्रांमध्ये काम करणारी मंडळ आहे. मी विनंती करतोय पुन्हा एकदा जेवढं माझं मंडळ आहे त्यांना विनंती करतोय. माझा आता संयम सुटला. मी एवढं सोडून बोलणार नाही, एवढं निश्चित सांगतो. पण यांची जिरवणार याचा नाच जर फुटीला लावीन तर सचिन बोलच लावेल हे आज सांगतो. यांची जी भाषा करवायची सगळे 19 पाऱ्या कशा करता त्या मला बघायच्या, म्हणून म्हणतो पुढच्या पण आपण करायच्या आहे. भागाला भाग सगळं देत नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत. फक्त हे गाणं घेतोय. ग्राम विकास मंडळ हे राजापूरचे आयोजन, सारे मिळून फेडूया या समाजाचे ऋण. अंबिकेश्वर प्रतिष्ठान, अंबिकेश्वर प्रतिष्ठान म्हणजे चुना कोळवण. अंबिकेश्वर प्रतिष्ठान म्हणजे चुना कोळवण. लाजा वाटत नाही. गणिगण गणात होते आणि गणगण गणात होते. याच्यात काय फरक आहे तो समजावून द्या. गणिगण आणि गणगण हा सामान्य आमचे शेगावचे महाराज गजानन महाराजांचा हा महामंत्र आहे. आणि तो जर नरेंद्र महाराजांनी घेतला असेल एक शिष्य म्हणून किंवा त्यांचं एक मार्गदर्शन म्हणून, निश्चितपणे मी मान्य करतो ना. पण त्याचा फरक काय नेमका गणिगण आणि गणगण हा तुम्ही आल्यावर सांगायचं. एक नंबर. दुसरी गोष्ट, प्राचीन साहित्यिकांनी PhDचा अभ्यास करून दिलेलं तुम्हाला मी उत्तर आहे. याच्यासाठी तुम्हाला मी झुकवणार, याच्याबद्दल वादच नाही. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितल्या मंडळाला देणार, मी हे माझ्या मुंबई मंडळाला देणार, ह्या मंडळाला देणार आणि तुमच्या लांजा मंडळाला देणार. तुम्ही जर PhD करणाऱ्या लोकांना जर खोटं ठरवताय तर हे माझा अपमान नाही. याच्यात माझं उत्तर असं जर म्हणताय तुम्ही, माझा अपमान नाही. त्याचा मी पाठपुरावा निश्चितपणे करीन. आणि म्हणून एक 2-3 गाणी घेऊया. बाकी गाण्यावर निश्चितपणे गाण्याचं मी खेळण्याचा काय मला लागत नाही विषय. तरी पण त्याला गरबावळीच घ्यायची नाही तुम्हाला. पुढच्या वेळेस तुम्हाला गरबावळीच सांगतात का निश्चितपणे मिळेल. माझं गण निश्चितपणे त्याच्यावर आहे. आता तेवढं बोलत नाही राहते. मी गवळण सुंदर गायले मित्रांनो. माझ्या गवळणचा अर्थ मी तुम्हाला पटवून सांगितला. तुझ्या आईजवळ जाऊन सांगेल. आई निजवतात आणि मला म्हणतात आता विषय कसे देतो ते ऐकतो. आणि तुम्ही मला परत सचिन बुवा तो बनायला लावताय साहेब. परत सचिन बुवा आणि गेला थोडंसं शिवकृत बौद्ध आणि नंबर 1 मगाची ती 2 बक्षीस आणखी आली होती. राजेंद्र कसारे दादांच्या माध्यमातून 15 वर्ष मी काम केल्या या गावामध्ये. शिवकृत बौद्ध वाडीतून बक्षीस आले राजेंद्र कसारे दादांच्या माध्यमातून. संजना दीपेश रोडे यांच्याकडून 200 रुपयांचा महाराज पंतशी आणि धर्माशी भरपूर आहे. तेवढा वेळ नाही मित्रांनो. मी ते निवांतमध्ये माझे 2, 4, 5, 6 कार्यक्रम आहे या मुंबईमध्ये. बघा कसं म्हणतोय वरती लावलं कालच्या पप्पी दे हो तुम्ही मुकाच द्या. काय म्हणता आया बायानो सांगू मी काही ह्या रडव्याला. आया बायानो सांगू मी काही ह्या रडव्याला. याच्या बहिणीचं कापलंय ना. पुरुषालाच बोलतो विषय कसा आहे काय रामायण गातो. आया बायानो सांगू मी
ह्या काही गोष्टी बोलतात ना ते माफी. अरे शाहिरा, तुझी माफी नाही मागितली, माझ्या समाजाचा आदर केल्याने मागितली मी. तुम्ही समाजावर नाही बोललं. शाहीर विजय बुवा कोळकर बसलेले आहेत, इल्याचा धरू कुणबी समाजाला नाही लागलं. वसावी बुवांनी सुद्धा बोललेले आहेत. पण तुम्हाला जेव्हा बोलतंय तेव्हा झोपतंय. मग समाजाचा आदर घ्यायचा आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची. हा ऐकत नाही ना असा, मग ह्याला अशी जिरवायची. अरे हे भावना या अशा आहेत ना, हे लय जण मला भेटले. मी नमणारा पण नाही. तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलं मी नाही नमणार. मी नाही नमणार. तुम्हाला शक्ती तुला दाखवतो कसा करतात तो. चला पुढच्या बाऱ्यामध्ये माझं चॅलेंज तुम्हाला, बाकी काय बोलत नाही. नाव गाजलेलं बहीण, नाव गाजलेलं भावानं, नाव गाजलेलं भावाचं तीन मातीत मिळवलं. लग्नाआधीच बहिणीला पुरुषाला म्हणतोय मी, पुरुषाला म्हणतोय, कृष्णाला म्हणतोय. सुभद्राचा विषय अर्जुनानं पळवली. लग्नाआधीच बहिणीला तुझ्या कुणी पळवलं. लग्नाआधीच बहिणीला तुझ्या कुणी पळवलं. आई बहिणीचे विषय पाहिजेत ना शाहीर? या तुम्हाला हा जर मी म्हणता ना मला लिहिता येत नाही, हे सचिन बुवाने लिहिलेला विषय आहे. सचिन बुवाने स्वतः अरे 20 वर्ष गाजतोय. परवा कोरोनाच्या नंतर आला असतो, 2 गाणी हिट झाली, 500 समजायला लागला असतो मला. तुझी अशी मारण खोलून अशी गाठ मारतो बघ, तुझी गाठ अशी मारतो तुझ्या गाठ म्हटलं, गाठ तशी तुझी गाठ मारतो बघ, सुटायची नाही. किती भगतान झाली. बांग्या भूतान, बांग्या तुमच्याकडे लई चालतं ते बांग्या बिंग्या, बांग्या भूतान. गाठ जर मी सोडून दाखवलीस ना तुम्हाला विचार, तुझ्या स्थितीला मी जाऊ. आज तुला सांगतो काय म्हणताय का, याची जिरली लोचली मै अपने देवर की बारात लेके. ऐका विषय काय प्रल्हादाचा विषय काय, प्रल्हाद हिरण्यकश्यपू आणि होलिका. होळीत बोंबा मारायच्या शाहीर, होळीत बोंबा मारायच्या, नाचात नमन नाही आणायचं. मी तुमचा आयुष्याचा तमाशा करीन. मग तमाशा माझ्या नाचात तुम्ही केलं नाही कधी. अरे ते कलेची विटंबना करताय तुम्ही, कलेची विटंबना. काही दिवसांनी मीम्स व्हायरल होतील तुमचे, लक्षात घ्या विषय. तुम्ही एक 2 वेळेस गमती म्हणून चाला नमन केला, पण ठीक आहे. अरे कलेची विटंबना तुम्ही करताय. आज राष्ट्रपतीला मान मिळाला, तसं तर मान राखा, भान राखा. काही नमन करा, शक्ती तुला काय नमन करा. सांगणारे येडे आणि आणखी येडे. ऐका म्हणून काय म्हणतो, हातात धरली गरगर फिरली, आत बाहेर करून मारली. वाची जिरली जेव्हार परबुवाच्यात शिरली. याची जिरली जेव्हार परबुवाच्यात शिरली. याची जिरली हिरण्यकश्यपूला फाडताना आत नव्हता, बाहेर नव्हता, आहे ना. नरसिंह म्हणतात जेव्हा परबुवाच्यात शिरली तेव्हा याची जाऊची पप्पी घे, त्याची पप्पी. पप्पीच घ्यायला लागलं यांची आता. 12-7 तारखेला दाखवतो गाणी कशी असते असं घेत नाही. दुसऱ्या जीवा पिकाव. अरे किती गाणी हिट केले स्वतःच्या जीवावर, किती गाणी. 2 गाणी हिट झाली, स्वतःला 500 समजा. हा मोठा अवतार ज्ञानी बाबा, संत लांबरे बाबा समजा लागला स्वतःला. अरे समजू नको रे राजा, तुला अजून लय. तू चड्डी, तू अंडरवेअर पॅन्ट मध्ये असतो, तू अंडरपॅन्ट. ऐका ना बोलतो त्याच्यात खोट नाही, आणि 500 शिवाय साली नोट नाही. शक्ती तुऱ्याची शान, आणबान शान, फक्त एकच सचिन बुवा म्हणतात. अरे प्रेम कमलला गडबड आणि माझी इज्जत करतात आपल्या. आणि मग परत आणखी म्हणायचं तुमची आहे माझी आहे, आणि निजवायला जाताय तुम्ही आणखी. मी काय विषय गायला गवण्याचा, समाजाने सांगा मला मी चुकीचा गायलाय म्हणून. चला शक्ती तुला सोडून देतो आज, शक्ती तुला सोडून देतो आज. आणि हे मी काय बोलले आणि माझ्याकडनं अपेक्षा करताय तुम्ही मी चांगलं गावं म्हणून नाही गाणार. मग यांची चिरवणार, यांचा नाच कुठेला लावणार मी. बघा तुम्ही वांग्या भूता तिथं वांग्या आणा तुम्ही. लांबरी कोणाच्या गाण्यावर जाणार. कधी तुझं गाणं 2 गाणी हिट झाली तुला, त्याच्यावर तूच पैसे कमवतोस. तुझाच युट्यूब चॅनल आहे का आम्ही कमवतोय. मला लोक पैसे येतात कटिंगसाठी, लोक पैसे मला कटिंगसाठी देतात म्हणून गातोय. तुझ्या जीवावर कसं लागायची गरज आहे मला, लक्षात घ्या. आणि म्हणून मी बोललो होतो पद्मिनी गाणार आहे, पद्मिनी गाणार आहे. एक फक्त मोठा फिरव, चल 5 मिनिट संपवतो.
निश्चितच मान आहे. फक्त मला सांगा एकट्याला येऊ नका, बुवाला पण सांगा तुम्ही. मग मला अशा मंडळांचा राग येतो, मग फार अशा व्यक्तींचा मला राग येतो. तुम्ही एकट्याला फक्त टार्गेट नाही करायचं, नाही बारी दिली तरी चालेल पुढच्या वर्षी, आवर्जून सांगतोय, राग आला तरी चालेल. नाही बारी दिली तरी चालेल. आपला तो बाबा नाही, आपला तो बाबानी लोकांचा तो काढता नाही चालणार, नाही चालणार. तुम्ही तुम्ही जे अगदी शाप होईपर्यंत तुमची सगळं जिरपर्यंत उतरपर्यंत तुम्ही बोलणार आणि आम्ही बोलायचं नाही. हा, आणि शक्ती तुला फक्त लांबोरे एकट्यालाच समजतो. आम्ही येणार आहोत, आम्ही वटा घेतो शक्ती तुला. अब्रुपेक्षा मागणी तुझी नाव नाही सचिन बुवा माझं, लक्षात ठेव. आजपासून मानला तुला जर या शक्ती तुला आजपासून माझा दुश्मन असेल तो सगळ्यात मोठा दुश्मन तो विकास सखाराम लांबोरे. लक्षात ठेवा, त्याची जिरवणार म्हणजे जिरवणार सांगतोय. आज बुवांना प्रभाकर बुवा आठवलं, आज प्रभाकर बुवा गाण्यात अजूनपर्यंत प्रश्नात होते, प्रश्नात फक्त फोडायला त्यांचं नाव घेत होते. गण गायलं ना, ते देणार उत्तर त्याचं. मी गर्भावळी जाताय ना, तुम्हाला गर्भावळी खुर्ची देतो का नाही बघा पुढच्या बारीला. नाही दिलं सारा दोन बापाचा सचिन बुवा. तुम्हाला सुवर्णगण दिला मी, तुम्ही मान्य केलाय. तुम्हाला अजून पाहिजे द्या, त्याच्या आई वडिलांचं नाव ते सुद्धा देतो, आज पण आणलंय ते. तुम्ही ह्या माझ्याशी हे खेळ, या लपंडावगिऱ्या माझ्याशी नाही करायच्या. ज्याच्याकडे करताय ना त्याच्याशी करा, पचकंड्यांची. हे म्हणजे काय, हे रसायनच अलग आहे थोडंसं शक्तीपुऱ्यातलं, हे लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हाला आवर्जून सांगतोय, तुमच्या भाषणावर अजून बोललं नाही ते दुसऱ्या बारीत बोलले नाही. ऐका, मला तुम्ही खोटं ठरवत नाही. ज्या साहित्यिकाने PhD केले ना, ज्याने हंगरी वगैरे त्या लिहून ठेवले त्यांच्या ग्रंथामध्ये, त्याला तुम्ही खोटं ठरवत आहे. पुन्हा एकदा सांगतोय, म्हणून म्हणतोय जरा कान देऊन ऐका. समजा ह्या विषयाला भाग दे, हिरकणीला नाही दिलंस, गायली पण नाही तुमच्या समोर. जरा कान देऊन ऐका, कहाणी सुनी अहो पती धर्मासाठी झाली ती राणी पद्मिनी. जरा कान देऊन ऐका, कहाणी सुनी. तुला येणं समजतो, लोकांना येणं बनवतो. 4थी शिकलेला कवी आहे, तू MPSC झालायस ना, तुला उत्तर देत नाही. बाजू काढायची फक्त. 4थी शिकलेला कवी माझा अजून सही पण नाही नीट करता येईल. त्याचे शब्द जर तुला कापता येत नाही, फक्त बाजू काढायच्या, ह्याचे अंतस त्याचे अंतस. तू उत्तर दे, नालायका, उत्तर दे. त्या गाण्यांची उत्तरं दे. MPSC झालायस ना म्हणतोस, मग उत्तर दे. 4थी शिकलेला कवी आहे माझा, अडाणी आहे, मशीनशी जातो, आज पण मशीनशी आहे. 4थी शिकलाय, तू उत्तर दे द्यायची. या नको त्या पळवाटा काढू नको. हे मी लिहिलंय गाणं, होती खान लावण्याची इंद्राची परी. ऐक सचिन बुवाचे शब्द, अप्सरा ही लाजेल स्वर्गी अशी सुंदरी. रटलागिनी ती झाली बसली ना घरी, पतिरायाला या पूजते मन मंदिरी. ते उत्तर चल, ह्याचा भाग दे. जरा तिने वाचविला आपल्या कुंकवाचा धनी. अरे पती धर्मासाठी झाली ती राणी पद्मिनी. जरा कान देऊन ऐका, कहाणी सुनी. तुमच्या आई बहिणीची बाजू मी मांडतोय आणि माझ्या आई बहिणी तुम्ही रस्त्यावर टाकला. तुझं काढतो बघ कशी तू, जास्त नाही. चल चल माधवा, चल केशवा, चल माधवा, चल केशवा. चल रे गोपाळा, घेऊन मला
महाराष्ट्राची नाव म्हणतात मला. दुसरी गाडी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.